नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र हो. कालच्या व्हिडिओमध्ये मी आपणास विरामचिन्हे शिकविली होती व ती आपण व्याकरणाच्या वहीत लिहिली असतील. तर आज आपण अभ्यासक्रमातील पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे हा पाठ शिकणार आहोत. तर पान नंबर 6 काढा. पान नंबर 6 बेटा मी ऐकतो आहे. लेखक आहेत व.पु. काळे, वसंत पुरुषोत्तम काळे. जन्म 1932, मृत्यू 2001. कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार. लोंबकळणारी माणसं पण माझ्या हातांनी, पेन सलामत ब्रह्मदेवाचा काळ, गुलमोहर, कर्मचारी, का रे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादनी, वलय इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहेत. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र हो, लेखक व.पु. काळे यांनी या पाठामध्ये संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलाच्या सौख्यासाठी म्हणजेच वडिलाच्या सुखासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन बेटा मी ऐकतो आहे या पाठात लेखक व.पु. काळे यांनी केलेलं आहे. तर या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की लेखक व.पु. काळे यांचं चित्र आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे, श्रेष्ठ असे कथाकार, कादंबरीकार आहेत. तर आता मी या ठिकाणी या पाठाचं प्रकट वाचन करतो. त्या अगोदर शिरीष हा जो काही 10-12 वर्षाचा एक लहान मुलगा होता, त्याने आपल्या वडिलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कशी मेहनत घेतली, अतोनात कसा तो झटला, त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास व धीटपणा हा गुण होता. या सर्व गोष्टीविषयी माहिती आपण बेटा मी ऐकतो आहे या पाठामध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी आता व्यवस्थित लक्ष द्या. पाठाचं मी प्रकट वाचन करतो. वाचन करत असताना मी स्पष्टीकरणसुद्धा करणार आहे आणि शब्दार्थसुद्धा सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी वही आणि पुस्तक काढायचे आहेत. वाचन करत असताना, स्पष्टीकरण करत असताना मी शब्दार्थ किंवा वाक्प्रचारसुद्धा देणार आहे. त्याचे अर्थ तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. तर पहा आता पहिला परिच्छेद. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. संमिश्र कोलाहल म्हणजे काय? आवाजात आवाज मिसळून झालेला गोंधळ. संमिश्र कोलाहल म्हणजे काय? आवाजात आवाज मिसळून झालेला गोंधळ. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र हो, जर आपण चित्रपटगृहामध्ये गेलो किंवा नाट्यगृहामध्ये जर गेलो किंवा आपलं वार्षिक स्नेहसंमेलन जर असले तर काय होतं, जोपर्यंत कार्यक्रम सुरू होत नाही तोपर्यंत प्रेक्षक काय करत असतात? एकमेकांशी बोलत असतात, गप्पा मारत असतात, गोंधळ करत असतात. तर त्याच पद्धतीनं लेखकाचं संगीत वादनाचं कार्यक्रम होता. परंतु जोपर्यंत कार्यक्रम सुरू होत नाही तोपर्यंत प्रेक्षक लोक काय करतात? श्रोतृवर्ग तर त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्यावेळेस कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेस सर्व प्रेक्षक काय होतात? तर शांत बसतात आणि कार्यक्रमाकडे लक्ष देतात. तर त्याच पद्धतीनं ज्यावेळेस या सभागृहामध्ये तिसरी घंटा म्हणजे इशारा झाला, घणघणली, तर त्यावेळेस ज्या लोकांचा, ज्या प्रेक्षकांचा आवाज येत होता तो लगेच तिसऱ्या घंटेबरोबर त्यांचा आवाज बडबडणं किंवा गोंधळ त्यांचं बंद झालं आणि उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच
मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. गंभीर म्हणजे काय? शांत. तर लेखक या ठिकाणी काय करतात? ज्यावेळेस लोक शांत झाले तर लगेच त्यांनी गंभीर आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली. मग ते काय म्हणतात पहा, सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी म्हणजे काय? आपल्या पायाशी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. म्हणजे यापूर्वी लेखकांनी कधीही कार्यक्रम या ठिकाणी जाहीरपणे कार्यक्रम घेतला नव्हता. पहिल्यांदाच त्यांचा या सभागृहामध्ये पहिला कार्यक्रम होता. म्हणजे यापूर्वी त्यांनी काय, फक्त मुलांना संगीत कलेविषयी, वादन कलेविषयी या ठिकाणी शिकवलेलं होतं, परंतु जाहीर कार्यक्रम कधीच घेतला नव्हता. त्यांचा पहिलाच हा जाहीर कार्यक्रम होता. आणि म्हणून या प्रेक्षकांना उद्देशून ते काय म्हणतात की सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आणि मग आपण तो शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आस्वाद घेणे म्हणजे काय? वाक्प्रचार आहे, गोडी चाखणे. पहा या ठिकाणी समजा एखादं लग्न असेल, एखादा कोणता कार्यक्रम असेल जेवणाचा, तर आपण काय करतो या ठिकाणी? त्या जेवणाचा आस्वाद घेतो, त्याची गोडी चाखतो. किंवा एखादं नाटक असेल, एखादं भाषण असेल, तर त्याचंसुद्धा आपण काय घेऊ शकतो? आस्वाद घेऊ शकतो. तसंच या ठिकाणी लेखक प्रेक्षकांना विनंती काय करता की या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्या, त्याची गोडी चाखा, अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. फिडल वादन म्हणजे काय? ते एक पाश्चिमात्य वाद्य. फिडल वादन म्हणजे काय? लिहा, पाश्चिमात्य वाद्य. तर हा विद्यार्थी, आता या शिरीष भागवतविषयी ते काय माहिती सांगतात पहा प्रेक्षकांना. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. नवखा म्हणजे काय? नवीन. कारण हा फक्त 10-12 वर्षाचा मुलगा होता, फार नवीन मुलगा होता. आणि या कलेच्या क्षेत्रामधला एक नवीन प्रवासी आहे. हे लक्षात घेऊन, हा एक लहान मुलगा आहे, नवीन मुलगा आहे, हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे, अशी आपणाला विनंती. आणि एवढे बोलून मी म्हणजे कोण? लेखकाने शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. कोणाला? तर लेखकाला. का बरं? आता पहा, खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. कारण हा जो विद्यार्थी होता शिरीष भागवत, हा नुकताच त्यांच्याकडे शिकायला आला होता आणि त्याचा या मोठ्या सभागृहामध्ये पहिलाच कार्यक्रम. आणि या पहिल्या कार्यक्रमामध्ये जर त्याने आपल्या शाळेचं, विद्यालयाचं जर नाव खराब केलं तर किती वाईट होईल, अशी त्यांना चिंता होती. म्हणूनच मी म्हणजे लेखक त्याला कार्यक्रम देण्याची टाळत होते. तर मग लेखक काय करतात पहा, मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही. अवसान म्हणजे काय? ताकद, शक्ती. की त्यांनी पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावर, शिरीष भागवतच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता, धीटपणा होता, परंतु हे जास्त वेळ राहणार नाही असं त्यांना चिंता होती. आणि हे मी ओळखून होतो. आणि जसा पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद म्हणजे काय? ऐकणारा समूह नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. धीर सुटणे म्हणजे काय? आत्मविश्वास गमावणे. धीर सुटणे म्हणजे काय? आत्मविश्वास गमावणे. कधीकधी आपल्या शाळेमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषेच्या वक्तृत्व स्पर्धा आपण शाळेमध्ये आयोजित करतो. त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहित करतो की या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घ्या. बरेचसे मुलं भाग घेतात, परंतु ज्यावेळेस ते स्टेजवर जातात, माईक त्या ठिकाणी असतो आणि समोर
सगळे विद्यार्थी शिक्षकवृंद असतात. तर ते शिक्षकवृंद विद्यार्थी पाहून तो विद्यार्थी काय होतो, जो भाग घेणारा विद्यार्थी लगेच गोंधळून जातो, घाबरून जातो. त्याने जे काही पाठ केलेलं असतं ते सर्व तो भाषण करताना विसरून जातो. त्याची धांदल उडते, अंगाचा थरकाप होतो, बोलायला काही सुचत नाही. तर तशी स्थिती याचीसुद्धा होईल असं लेखकाला वाटलं. आणि परंतु शिरीषने शिरीष खून करणे म्हणजे काय, इशारा करणे. खून करताच मी पडदेवाल्यांना इशारा केला आणि पडदा झर वर गेला. फूट लाईटचा झगझगीत प्रकाश. तर झगझगीत प्रकाश म्हणजे काय, उजेड. प्रकाश म्हणजे उजेड. पहा, ज्यावेळेस वार्षिक स्नेहसंमेलन असतं त्यावेळेस काय होतं, त्या आपण स्टेजच्या तिथं काय लावतो, फूट लाईट लावतो. परंतु ते फूट लाईटचा प्रकाश ज्यावेळेस डोळ्यावर पडतो त्यावेळेस काय होतं, आपल्या डोळ्यांना त्रास होतो, कारण त्यांचा प्रकाश खूप झगझगीत असतो. तसंच शिरीषचं सुद्धा झालं. तर त्याच्या डोळ्यावर झगझगीत प्रकाश पडल्यानंतर शिरीषने काय केलं, डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध श्रोतृवृंद दिसला. मग ज्यावेळेस डोळे झाकले आणि थोड्या वेळाने त्याने ज्यावेळेस डोळे उघडले तर प्रेक्षक त्याच्या समोर त्याला दिसले आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची चलबिचल झाली. मनाची चलबिचल होणे म्हणजे काय, मन अस्वस्थ होणे. जसं वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मनाची चलबिचल होते. तर त्याच पद्धतीने शिरीषची सुद्धा ज्यावेळेस तो श्रोतेवर्ग पाहतो, श्रोतेवर्ग पाहिल्यानंतर त्याचीसुद्धा मनाची चलबिचल झाली, अस्वस्थ तो झाला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली तो गडबडून गेला आहे. हे लेखकाने लगेच ओळखले. त्याला आता सावरून धरणे. सावरून धरणे म्हणजे काय, आधार देणे, सावरणे. पहा, एखाद्या घरी जर एखादा दुःखद प्रसंग घडला तर शेजारपाजारचे लोक काय करतात, त्या लोकांना, ज्या घरामध्ये दुःखद घटना घडली त्या लोकांना सावरण्याचं काम करतात, आधार देण्याचं काम करतात. तर त्याच पद्धतीनं लेखकसुद्धा शिरीष भागवतला सावरून धरण्याचं, त्याला आधार देण्याचं काम करतात. कारण हे काम शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. आम्हीसुद्धा काय करतो की एखादा मुलगा विसरला तर पुन्हा त्याला दुसऱ्यांदा संधी देतो आणि पुन्हा भाषण करण्यासाठी सांगतो. तसंच या ठिकाणीसुद्धा शिक्षक काय करतात, त्याला सावरून धरतात. आणि मग मी तंबोरेवाल्याला आणि तबलेवाल्याला खून केली. त्यांनी तंबोरेवाला आणि तबलेवाल्याला खून केली, इशारा केला. आणि मग हे दोन्हीही वादक जे होते, तंबोरेवाला आणि तबलेवाला, ते दोन्हीही वादन वाजवत होते. आणि मग त्या तंबोऱ्याच्या धीर गंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला व हलकेच त्याने षडज लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. तो पहा, तो 10-12 वर्षाचा शिरीष नावाचा मुलगा त्याने षडज लावल्याबरोबर आणि गायला सुरुवात केल्याबरोबर धीमेपणाने शिरीषने काय केलं, भूप रागातली एक गत म्हणजे एक धून. रागाचं नाव काय आहे, भूप. एक गत म्हणजे एक धून वाजवायला सुरुवात केली. ते सूर जे काय तो शिकला होता, लेखकाने जे काय शिकवलं होतं ते तसंच्या तसं तो त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये तो भूप राग वाजवत होता, एक धून वाजवत होता. आणि ते सूर, मात्रेचाही फरक नाही, कुठंही त्याला या ठिकाणी समस्या आली नाही. जसं आहे तसंच तो गाऊ लागला आणि वाजवू लागला. तो शांतपणे वाजू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. धक्का बसणे म्हणजे काय, मनात हादरणे. धक्का बसणे म्हणजे काय, मनात हादरणे. की आता लेखकाचा विश्वास वाटेना, रे हा तर आत्ता नवखा मुलगा, नवीन मुलगा, आणि कोणत्याही मात्रेचा फरक न करता प्रचंड आत्मविश्वासाने, धीटपणाने तो भूप राग गात आहेत, वादनही वाजवत आहे. आणि या गोष्टीचा लेखकाला धक्काच बसला आणि कानावर सुद्धा त्यांच्या विश्वास बसेना.
कानावर विश्वास न बसणे म्हणजे खरे न वाटणे, वाक्प्रचार आहे. कानावर विश्वास न बसणे खरे न वाटणे. तर लेखकाचा कानावर सुद्धा विश्वास बसेना आणि नजरेवर सुद्धा बसेना. नजरेवर न बसणे म्हणजे डोळ्यावर सुद्धा विश्वास नसणे. तर या ठिकाणी लेखकाला आश्चर्याचा धक्काच बसला की शिरीष नावाचा हा मुलगा एक नवखा मुसाफिर या कलेच्या प्रांतातील, संगीताच्या प्रांतातील, आणि तो सर्व प्रेक्षकासमोर कोणत्याही मात्रेची चूक न करता छानपणे गात आहे आणि वादन वाजवत आहे. याचं लेखकाला खूप आश्चर्य वाटलं. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढाच पाठ अभ्यासणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी उर्वरित भाग शिकवणार आहे. धन्यवाद.